हॅलो एव्हरीवन, आय एम डॉक्टर भाग्यश्री संगलेचा. आज तुमचं 10th ऑनलाईन सेशन मध्ये स्वागत करते. मुलांनो, आजच्या टॉपिक मध्ये आपण चॅप्टर नंबर 7 दॅट इज इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी बघणार आहोत. लास्ट पार्ट मध्ये आपण अॅनिमल क्लासिफिकेशनचा चॅप्टर संपवला होता. आता आपण शिकूया टुवर्ड्स और युअर 7th चॅप्टर दॅट इज इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. आता नीट लक्ष द्या मुलांनो, या चॅप्टर मध्ये आपण काय शिकणार आहोत. व्हॉट इज मायक्रोबायोलॉजी? मायक्रोबायोलॉजी मीन्स मायक्रो ऑर्गॅनिझम ची स्टडी करणे. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय? तर युअर बॅक्टेरिया, युअर फंगस, युअर व्हायरसेस, पॅरासाइट यांचे सगळ्यांची स्टडी करणे. आणि मुलांनो, हे जे सगळे बॅक्टेरिया, व्हायरस, फंगाई मी जे बोलतीये, हे फक्त तुम्हाला त्रासच नाही देत, तर हे तुम्हाला उपयोगी पण ठरतात. तर येस, आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत की बॅक्टेरिया, व्हायरस, फंगाय हे जे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे ना, हे आपल्याला काय बेनिफिट देत आहे, हे आपल्याला आपले फायदे करून देत आहे, ते आपण सगळं या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. तर चला आपण चालू करूया. सर्वात पहिले मुलांनो, व्हॉट इज अप्लाइड मायक्रोबायोलॉजी? अप्लाइड मायक्रोबायोलॉजीचं मिनिंग काय आहे की ही एक ब्रांच आहे बायोलॉजीची इन विच स्टडी ऑफ एन्झाईम रिलेटेड टू सम प्रोकार्योट. प्रोकार्योट म्हणजे युअर बॅक्टेरिया, त्यांची स्टडी करणे in relation to your enzymes, and eukaryotic microbes, proteins, applied genetic, molecular biology, genes बद्दल स्टडी करणे, प्रोकार्योटिक आणि युकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम बद्दल स्टडी करणे, त्यांच्या प्रोटीन बद्दल स्टडी करणे एक्सेट्रा इज परफॉर्म अँड इट इज कॉल्ड एज अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. मुलांनो, ही सगळी स्टडी का केली जाते? ही सगळी स्टडी केली जाते टू नो की आपल्या फूड इंडस्ट्रीमध्ये, आपल्या हेल्थ इंडस्ट्रीमध्ये, आपल्या मेडिसिनल इंडस्ट्रीमध्ये आपल्याला ह्या मायक्रोज पासून काय काय फायदे होऊ शकतात. ठीक आहे, जसे की आपण आतापर्यंत बघितलेलं आहे, आपल्याला हे ऍक्च्युली ना आपलं खूप जुनं सायन्स आहे. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपल्याला घरी दुधाचं दही बनवायचं असतं, त्याच्यामध्ये पण मुलांना काय असतं बरं? बॅक्टेरिया असतो. विच बॅक्टेरिया इज प्रेझेंट इन दॅट? दॅट इज युअर लॅक्टोबॅसिलस. येस, तर लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया जो असतो तो तुम्हाला दुधाचं दही बनवून देतो. तसंच ते मुलांनो, इन युअर बेकरी इंडस्ट्री, जेव्हा आपल्याला ब्रेड, केक, ढोकळा, इडली याच्यामध्ये आपल्याला फ्लफीनेस पाहिजे असतं, सॉफ्ट मटेरियल, सॉफ्ट फूड पाहिजे असतं, तेव्हा आपण त्याच्यामध्ये फंगस इंट्रोड्यूस करतो. दॅट फंगस इज युअर ईस्ट. तर येस मुलांनो, ह्या मायक्रोबायोलॉजीचं यूज आपण खूप पहिल्यापासून करत आहे. पण आता अजून याचे काय काय फायदे आपल्याला बघायला भेटू शकतात, ते सगळं अजून ऍडव्हान्स रिसर्च मध्ये आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, सो फर्स्ट वी लर्न अबाउट अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. नेक्स्ट इज इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, की या सगळ्या मायक्रोब्सचं सोशली आणि एन्व्हायरमेंटली जर आपण ह्याला प्रोसेसिंग केलं आणि प्रोडक्ट तयार केले, तर आपल्याला इंडस्ट्रियल यूज मध्ये पण ते कामाला येऊ शकतो. इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी हॅव टू मेन फीचर. पहिला, की ते आपल्याला ब्रेड, चीज, वाईन, रॉ मटेरियल फॉर केमिकल, एन्झाईम, न्यूट्रियंट, मेडिसिन हे सगळं बनवायला आपल्याला ते मदत होऊ शकतो. अँड ऑल्सो सेकंड, फॉर गार्बेज मॅनेजमेंट अँड पॉल्युशन कंट्रोल. तुम्हाला पण माहितीये, या अर्थ वरती राहायला आपल्याला खूप सारं इथे वेस्ट पण बघायला भेटतंय. इतके सगळे लोक राहत आहे, इतकं सगळं पॉप्युलेशन वाढलेलं आहे. हर एक पॉप्युलेशनचं, हर घरातली जर आपण एक बकेट पण जर वेस्ट बघितलं, तर असे या पूर्ण अर्थ वरती किती सारं वेस्ट तयार होणार आहे. या सगळ्या वेस्टला आपल्याला डिकम्पोजिशन करून आपल्याला त्याच्यापासून आपल्याला इनऑर्गॅनिक कंपोनंट तयार करावं लागेल. तेव्हा कुठे जाऊन इथे ऍक्च्युअल लिव्हिंग ऑर्गॅनिझमला राहायला जागा प्रोव्हाइड होईल. तुम्हीच इमॅजिन करा ना, जर सगळे डेड ऑर्गॅनिझम्स किंवा सगळं वेस्ट जर इथे पसरलेलं असलं असता, जर ते सगळं वेस्ट डिकम्पोज झालाच नसता, तर आता या पूर्ण अर्थ तुम्हाला वेस्टच वेस्ट बघायला भेटलं असतं. हे सगळं आपल्याला इथे राहायला स्पेस तयार झालेली आहे. इट इज बिकॉज की आपलं सगळं जे काही पॉल्युशन आहे, आपलं जे काही वेस्ट आहे, वेस्ट मॅनेजमेंट आहे, तर त्या सगळ्या वेस्टला डिकम्पोज करण्यासाठी सुद्धा यू आर युझिंग मायक्रोब्स, बॅक्टेरिया, फंगाय अँड युअर व्हायरसेस. हे सगळं तुम्हाला ते वस्तू, ते मटेरियल, वेस्ट मटेरियलला आपल्याला डिकम्पोज करण्यासाठी, सडवण्यासाठी, डिस्पोजेबल करण्यासाठी पण यू आर युझिंग मायक्रोब्स. सो इंडस्ट्रियल फीचर मध्ये देर आर टू इम्पॉर्टंट पॉइंट, की आपण चीज, ब्रेड, वाईन हे सगळं बनवण्यामध्ये, मेडिसिन बनवण्यामध्ये मायक्रोब्सचा यूज करतोच आहे.
पण दुसरं वेस्ट मॅनेजमेंट मध्ये पण, पॉल्युशन कंट्रोल मध्ये पण आपण मायक्रोब्सचा युज करतोय. येस. तर चला आपण पुढे स्टार्ट करूया की आपण कोणते कोणते प्रोडक्ट्स याच्यापासून बनवतो. सर्वात पहिला आहे मुलांनो डेअरी प्रोडक्ट्स. आता डेअरी प्रोडक्ट्स मध्ये हे तर खूपच एन्शियंट आहे, खूप जुनं स्टडी आहे हे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मिल्क जे आहे, मिल्क इज कन्वर्टेड टू युअर योगर्ट. बघा इथे लिहिलेलं आहे मिल्क इज कन्वर्टेड टू व्हेरियस प्रोडक्ट अँड इट्स प्रिझर्वेशन पर्पज. फॉर एक्झाम्पल चीज, बटर, क्रीम, केफीर, योगर्ट. केफीर म्हणजे पनीर सारखं असतं ते, योगर्ट म्हणजे दही. हे सगळं बनवण्यामध्ये पण, दुधापासून बनवण्यामध्ये वी आर युझिंग मायक्रोब्स. वॉटर कंटेंट अँड ऍसिडिटी ऑफ द मिल्क चेंजेस ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ दिस प्रोडक्ट अँड टेक्स्चर, टेस्ट, फ्लेवर इज इम्प्रूव्ड. बघा ना, या सगळ्या मटेरियल दुधापासून बनताय, पण सगळ्यांचं टेस्ट, सगळ्यांचं टेक्स्चर, सगळ्यांचं स्मेल सगळं डिफरंट डिफरंट आहे. हे सगळं पॉसिबल आहे आपण त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट आणि त्याचं ऍसिडिटी, की त्याला किती ऍसिडिक ठेवायचंय, किती बेसिक ठेवायचंय, त्याच्यामध्ये कोणते केमिकल्स ऍड करायचे, किती वॉटर ऍड करायचे, ते सगळ्या बेसिस वरूनच आपलं हे सगळे प्रोडक्ट्स बनलेले आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इतकं सगळं व्हरायटी बघायला भेटतीये. So the processes are performed on large scale with more skill. For production of most of the milk product, bacteria in milk itself are used. हे सगळं बनवण्यामध्ये आपण जो बॅक्टेरिया तुमच्या मिल्क मध्ये प्रेझेंट आहे तोच यूज करतोय. फक्त चीज आहे जे बनायला तुम्हाला फंगसचा यूज करावं लागतंय. बेसिक प्रोसेस फॉर प्रोडक्शन ऑफ योगर्ट, चीज अँड क्रीम इज सेम. दही बनवायला, चीज बनवायला आणि क्रीम बनवायला प्रोसेस सगळी सेम असणार आहे. Milk is pasteurized at the beginning to destroy unwanted microbes. What is pasteurization मुलांनो? त्या मिल्कला हीट करणे, खूप जास्त हिटिंग करणे. सो दॅट म्हणजे त्याला आपण दुधाला आपण आटवतोय. आपण म्हणतो ना की आपण दुधाला बघा, जेव्हा आपल्याला काही बासुंदी बनवायची असते किंवा आपल्याला खीर बनवायची असते, तेव्हा आपण दुधाला खूप वेळ गॅसवरती ठेवतो आणि त्याला आपण आटवतो. सो दॅट द कन्सिस्टन्सी ऑफ द मिल्क, जे की लिक्विड आहे ते थोडंसं सॉलिड, सेमी सॉलिड व्हायला सुरुवात होईल. त्याला आपण म्हणतो पाश्चरायझेशन. इथे आपण त्याला खूप गरम ह्याच्यावरती ठेवतोय सो दॅट त्या मिल्क मध्ये असलेले एक्झिस्टिंग बॅक्टेरिया, एक्झिस्टिंग मायक्रोब सगळं डिस्ट्रॉय होऊन जाईल आणि आपण फ्रेश पद्धतीने एक नवीन चालू करूया. ठीक आहे. सो फर्स्ट प्रोसेस असेल तुमचं पाश्चरायझेशन. ऍट द बिगिनिंग टू डिस्ट्रॉय द अनवॉन्टेड मायक्रोब्स. इट इज देन फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलाई. मग आपण त्याच्यामध्ये ऍड करूया लॅक्टोबॅसिलस. इन दिस प्रोसेस lactose sugar of the milk is converted into lactic acid and milk products and milk proteins are coagulated with the help of the lactic acid. तर आता आपण काय करणार आहे याच्यामध्ये, पहिला आपण त्याला पाश्चरायझेशन केलं. पाश्चरायझेशन करणे म्हणजे काय असतं मुलांनो, त्याला आपण खूप सारं हीट केलं जेणेकरून त्याच्यामधले सगळे मायक्रोब्स डिस्ट्रॉय झाले. आता त्याच्यामध्ये काय उरलं आहे मुलांनो, लॅक्टोज. हे बघा इथे बोललो त्याने, लॅक्टोज शुगर उरलेलं आहे. आता तो पण कन्वर्ट झालेला आहे इनटू युअर लॅक्टिक ऍसिड अँड मिल्क प्रोटीन. आणि आता हे सगळं कोॲग्युलेट झालंय, घट्ट झालेलं आहे एका ठिकाणी विथ द हेल्प ऑफ लॅक्टिक ऍसिड. अँड इन दिस केस फॉर एक्झाम्पल डायॲसिटिल हॅज द फ्लेवर ऑफ बटर. आणि मग हळूहळू सगळ्या वेगळ्या वेगळ्या मटेरियलचं फ्लेवर सुद्धा फॉर्म झालेलं आहे. ठीक आहे. एक मिनिट मुलांना. येस. सो मिल्क इज कन्वर्टेड इंटू लॅक्टिक ऍसिड आणि मध्ये लॅक्टिक ऍसिड पासून आपण वेगळे वेगळे फ्लेवर्स बनवले. सो दिस वॉज युअर डेअरी प्रोडक्ट्स. नेक्स्ट आहे मुलांनो योगर्ट प्रोडक्ट्स. योगर्ट प्रोडक्ट्स मध्ये आपण लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया युज करतोय ऍज अ इनॉक्युलंट. त्याच्यामध्ये आपण ते राहू देतोय. इट इज मेंटेनिंग द प्रोटीन कंटेंट. ते आपल्या दुधामधला जो प्रोटीन आहे तो मेंटेन ठेवतोय. कंडेन्स मिल्क पावडर त्याच्यामध्ये आपण मिक्स करतोय with milk to be fermented for the industrial production of yogurt. Milk is boiled and once it cools to warm temperature, bacterial strains of Streptococcus, हे बघा हे अंडरलाईन करा, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, की याच्यामध्ये आपण काय करतोय, बॅक्टेरियल स्ट्रेन्स ऑफ स्टेप्टोकॉकस थर्मोफिलस आणि लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी आर ऍडेड टू इट इन 1:1 प्रपोर्शन. हे बघा हे मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे की आपण योगर्ट बनवण्यामध्ये आपण काय केलं. सो योगर्ट बनवण्यामध्ये आपण त्याच्यामध्ये पहिले तर प्रोटीन कंटेंट त्याचं आपण मेंटेन केलं. त्याच्यामध्ये आपण कंडेन्स मिल्क पावडर ऍड केली आणि मग आपण त्याला बॉईल केलं. त्याला बॉईल केल्यानंतर त्याला कूल केलं आपण. इट कूल्स टू वॉर्म टेम्परेचर. त्याच्यामध्ये आपण 2 बॅक्टेरियाचे स्ट्रेन 1:1 च्या रेशो मध्ये ऍड केले. कोणते होते ते,
bacterial strains of Streptococcus thermophilus and Lactobacillus delbrueckii are added to in 1:1 proportion. आता याच्यामध्ये काय झालं, जे लॅक्टिक ऍसिड तुमचं फॉर्म झालं होतं, द लॅक्टिक ऍसिड इज फॉर्म ड्यू टू स्ट्रेप्टोकोकस दॅट मेक्स द प्रोटीन टू जेल आउट. त्याच्यापासून जे प्रोटीन आहे ते सगळं बाहेर आलं अँड दॅट गिव्स अ डेन्स कन्सिस्टन्सी टू द योगर्ट. त्याच्यामुळे दहीला असं जाड कन्सिस्टन्सी आली, लिक्विड सारखं नाही आलं. जे दही जे एकदम असं काठा असतो ना त्याला आपण योगर्ट म्हणतो, जे की सॉलिड एकदम असं सेमी सॉलिड सारखं असतो. इट इज कॉल्ड एज योगर्ट. तर तसं आपण याच्यामध्ये बनवलं. या प्रोसेस मध्ये आपण 2 बॅक्टेरिया युज केलं. तसंच ते मुलांनो acetaldehyde. Acetaldehyde like compounds are formed due to lactobacillus that gives characteristic taste to the yogurt. आपल्या जे दहीला थोडीशी अशी आंबट टेस्ट आलेली असते. इट इज बिकॉज ऑफ acetaldehyde. Nowadays various fruit juices, आता तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या प्रकारचे पण दही येतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये फ्लेवर्ड असतात टू इम्पार्ट अ डिफरंट फ्लेवर. फॉर एक्झाम्पल स्ट्रॉबेरी योगर्ट, बनाना योगर्ट, हे सगळं त्याची शेल्फ लाईफ जी असते ती आपण इम्प्रूव्ह करू शकतो बाय अँड इट्स प्रोबायोटिक प्रॉपर्टीज कॅन बी इम्प्रूव्ड बाय पाश्चरायझेशन. शेल्फ लाईफ म्हणजे काय असतं की आपण दही किती दिवस फ्रीज मध्ये ठेवू शकतो किंवा किती दिवस त्याला आपण सांभाळून ठेवू शकतो. बघा तुम्ही कोणतं पण मटेरियल घेतलं ना तर त्याच्यासोबत एक शेल्फ लाईफ येते की आपण हे बटर किती दिवस तुमच्या फ्रीज मध्ये आपण ठेवू शकतो, म्हणजे आपण किती दिवस त्याचा वापर करू शकतो. 1 वीक, 2 वीक, 3 वीक हे त्याचे असते शेल्फ लाईफ. त्याच्यानंतर आपण त्याला नाही खाऊ शकत, त्याला खाल्लं तर आपल्या पोटामध्ये काही ना काही त्रास होऊ शकतो. तसंच सेम हे जे दही आहे याची जर आपल्याला शेल्फ लाईफ वाढवायची असेल किंवा ह्याच्यामध्ये जर आपल्याला त्याची प्रोबायोटिक ऍक्टिव्हिटी, म्हणजे काय, प्रोबायोटिक म्हणजे काय असतं, आपल्या त्या दुधामध्ये काही बॅक्टेरिया असतात, गुड बॅक्टेरिया किंवा जे आपल्याला कामाचे बॅक्टेरिया असतात, जे जे आर युअर विच हेल्प इन युअर डायजेशन ऑफ अ फूड, त्याला आपण बोलतो प्रोबायोटिक प्रॉपर्टीज. तर ह्याच्यामध्ये जे असेल ते आपण पाश्चरायझेशनने ह्याची लाईफ वाढवू शकतो. पाश्चरायझेशन म्हणजे काय, त्याला हीट करून आपण त्याचं लाईफ शेल्फ लाईफ वाढवू शकतो. दॅट इज युअर योगर्ट. ठीक आहे, योगर्ट प्रोडक्ट्स आपण आता बघितलं. नेक्स्ट मुलांनो बटर. आता देर आर टू टाइप्स ऑफ बटर. Two types of butter like sweet cream and cultured are produced on a large scale. Microbes are used for production of cultured variety. बटर जे आपण बघतो हे पण बनवायला आपण बॅक्टेरियाचा उपयोग करतो. त्याच्यामध्ये पण 2 प्रकार असतो, एक असतो क्रीमी बटर आणि एक असतो आपला कल्चर्ड बटर. स्वीट क्रीम आणि कल्चर्ड. स्वीट क्रीम म्हणजे ते आपण त्याला बघा मराठीमध्ये लोणी म्हणतो, जे घी बनवताना जे वरती निघतो त्याला पण आपण स्वीट क्रीम बोलू शकतो. आणि एक असतो जे आपण हे बनवतो दॅट इज युअर बटर, कल्चर्ड बटर. नेक्स्ट इज मुलांनो चीज प्रोडक्शन. आता चीज प्रोडक्शन सगळ्यांनाच माहिती आहे. आपण आजकाल चीज केक बनवतो, आपण आजकाल ते चीज वाला पिझ्झा खातो, चीज वाला बर्गर खातो, खाता ना तुम्ही सगळे? येस, भरून आपण त्याच्यामध्ये चीज टाकतो. तर हे जे चीज आहे हे पण आपल्याला बनवण्यामध्ये मायक्रोब्सचा खूप मोठा युज झालेला आहे. येस, तो बघा इथे आता चीज इज प्रोड्यूस ऑन अ लार्ज स्केल फ्रॉम अबंडंटली, म्हणजे खूप सारं अवेलेबल काऊ मिल्क ऑल ओव्हर द वर्ल्ड. काऊ मिल्क म्हणजे काय, जे आपलं गाईचं दूध असतो त्याच्यापासून आपण हे चीज वगैरे बनवतो. फर्स्ट केमिकल अँड मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट ऑफ मिल्क आर परफॉर्म. सम कलर्स अँड मायक्रोब्स आर लाईक लॅक्टोबॅसिलस. हे बघा, याला आपण अंडरलाईन करूया. Some colors and microbes like Lactobacillus lactis, Lactobacillus cremoris, Streptococcus thermophilus are mixed with the milk. हे सगळे बॅक्टेरिया आपण चीजला बनवायला यूज करत आहोत. इट इम्पार्ट द सोरनेस टू द मिल्क. थोडासा आंबटपणा दुधाला येतोय. अँड आफ्टर दिस टू इम्पार्ट द डेन्स स्ट्रक्चर दे वॉटर इन योगर्ट नीड्स टू बी रिमूव्ड. त्याला प्रॉपर बटरचा असा टेस्ट येण्यासाठी त्याच्यामध्ये जे काही पाणी आणि जे दूध दहीचं जे पाणी असतो ते सगळं काढून घेतलं. जे उरलेलं आहे आता, जे की सॉलिड, जे की थोडं सेमी सॉलिड आहे, नाउ दॅट विल बी यूज फॉर युअर चीज प्रोडक्शन. अँड एन्झाईम रेनेट ऑप्टेन फ्रॉम, हे बघा हे नीट लक्ष द्या. आता इथे काय केलं त्यांनी, आपण एक एन्झाईम यूज केलंय रेनेट नावाचा, विच इज ऑप्टेन फ्रॉम एलिमेंटरी कनाल ऑफ कॅटल वॉज बिंग ट्रेडिशनली युज अर्लियर. हे काय करायचे आता, हे काही प्रोडक्ट्स असतात जे दुधाला डायजेशन करण्यासाठी गाई म्हशीच्या पोटामध्ये प्रेझेंट असतात, हे एन्झाईम्स. तर पहिले चीज बनवण्यासाठी आपण त्या कॅटलच्या पोटामधून हे एन्झाईम यूज करून घ्यायचे, सो दॅट टू मेक अ चीज. कारण चीज काय आहे,
हे दुधाला पूर्णपणे डायजेस्ट न केले गेल्यानंतर बनलेला एक पदार्थ आहे, पण ते आपल्याला बाहेर बनवायचंय. तर आपण काय केलं, हे बॅक्टेरियाचा यूज केलं, किंवा आपण यूज केलं कॅटलच्या स्टमक मधला एक एन्झाईम विच इज कॉल्ड ॲज रेनर. पण हॉवेवर आता आपण ते बंद केलेलं आहे. आता आपण एन्झाईम प्रोटीएज यूज करतोय, ऑप्टेन फ्रॉम फंगस. आता आपण फंगस पासून ते ऑप्टेन केलं टू यूज ॲट प्रेझेंट टू प्रोड्यूस व्हेजिटेरियन चीज. ऑब्व्हियसली ना, आपण कॅटलच्या बॉडीमधून तो एन्झाईम काढून चीज बनवतो, तर तो एन्झाईम ऑटोमॅटिकली नॉन व्हेजिटेरियन झाला. सो टू मेक व्हेजिटेरियन चीज आपण काय केलं, आपण फंगस यूज केला, फंगस मध्ये असलेला प्रोटीएज एन्झाईम यूज केला, सो दॅट द चीज विल बी युअर व्हेजिटेरियन चीज. द व्हे इज सेपरेटेड. व्हे म्हणजे तुम्हाला मी आता जस्ट बोलली होती, दही आणि ते जे लिक्विड आहे ते सेपरेट केलं, आणि मग जे आता उरलेलं होतं दॅट इज नाऊ इट इज सॉलिड. इट इज कट द सॉलिड योगर्ट इन टू पीसेस. त्याला वॉश केलं, त्याला रब केलं, त्याला त्याच्यामध्ये सॉल्ट ऍड केलं, अँड इट इज मिक्स्ड विथ इसेन्शियल मायक्रोब्स, पिगमेंट्स अँड flavors, and now it is called as cheese. So it is pressed, cut into pieces, and आपण त्याला विकायला टाकलं. येस. सो चीज मध्ये कोणते कोणते एन्झाईम्स यूज झालेले तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. कळलंय मुलांना सगळ्यांना? हे बघून घ्या एकदा. सगळ्यांना कळलं आहे? गिव्ह मी थम्स. येस. येस. तर इथे आपण आता संपवलं आहे आपलं चीज प्रोडक्शन. नाउ द नेक्स्ट टॉपिक इज प्रोबायोटिक. Yes. Now the next topic is probiotic. These are also milk products but contain active bacteria. जसं की मी तुम्हाला ऑलरेडी बोलली होती की आपल्या पोटामध्ये हे बघा, या अर्थ वरती ना दोन प्रकारचे बॅक्टेरिया आहे. वन इज युअर गुड बॅक्टेरिया अँड अनदर इज युअर बॅड बॅक्टेरिया. बॅड बॅक्टेरिया तुम्हाला डिझीज कॉज करतात, तर गुड बॅक्टेरिया तुम्हाला डायजेशन मध्ये युज करतात, डायजेशन मध्ये तुम्हाला हेल्प करतात. तुमच्या पोटामध्ये ना गुड बॅक्टेरिया पण असतात आणि बॅड बॅक्टेरिया पण. गुड बॅक्टेरिया तुमच्या पचन क्रियेला, डायजेशनला इम्प्रूव्ह करतात. तर आता जो आपण टॉपिक बघतोय ना दॅट इज युअर प्रोबायोटिक, की त्याच्यामध्ये मिल्क प्रोडक्टच आहे, पण ओके ओके मी शेवटी सांगते आता योगर्टचं. नाव आय हॅव स्टार्टेड प्रोबायोटिक. सो प्रोबायोटिक मध्ये आपण बघतोय की इट कंटेन ऍक्टिव्ह बॅक्टेरिया. आता हे जे बॅक्टेरिया कोणते बघा बरं एकदा. लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस आहे, हे बघा लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस आहे, लॅक्टोबॅसिलस केसीए, बायफायडोबॅक्टेरियम बायफायडम आहे, एक्सेट्रा. हे सगळे आपण यूज करतोय बॅक्टेरिया इन युअर मिल्क प्रोडक्ट, अँड दे आर ऍक्टिंग ऍज अ प्रोबायोटिक. दिस मायक्रोब्स मेंटेन द बॅलन्स ऑफ इंटेस्टिनल मायक्रो ऑर्गॅनिझम. पोटामध्ये ना हे सगळे मायक्रोब्स जे गुड बॅक्टेरिया त्याला मेंटेन ठेवतात, आणि जे बॅड बॅक्टेरिया त्याला आपण डिक्रीज करतो. सो इन्क्रीज द पॉप्युलेशन ऑफ अ मायक्रोब्स हेल्पिंग इन द डायजेशन, जे की गुड बॅक्टेरिया आहे, अँड डिक्रीज द पॉप्युलेशन ऑफ अ हार्मफुल मायक्रोब, फॉर एक्झाम्पल क्लॉस्ट्रिडियम, त्याला आपण डिक्रीज करतोय हे प्रोबायोटिक घेऊन. प्रोबायोटिक प्रोडक्ट्स आर अवेलेबल इन द फॉर्म ऑफ योगर्ट, केफिर, sauerkraut that is a pickle of cabbage, डार्क चॉकलेट, मिसो सूप, पिकल्स. हे बघा हे सगळं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ऑइल, कॉर्न सिरप, आर्टिफिशियल स्वीटनर, मायक्रो अल्गी, फूड लाईक स्पायरुलिना, क्लोरेला, ब्लू ग्रीन अल्गी, हे सगळे शेवाळचे टाईप आहे. दिस आर ऑल अल्गी. तर याच्या सगळ्यांमध्ये तुम्हाला ना हे प्रोबायोटिक बॅक्टेरिया, प्रोबायोटिक प्रोडक्ट तुम्हाला सापडणार आहे. हे सगळे प्रोबायोटिक प्रोडक्ट आपल्याला डायजेशन मध्ये हेल्प करताय, आणि जे बॅड बॅक्टेरिया आहे त्याचं पॉप्युलेशन डिक्रीज करताय. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. वाय प्रोबायोटिक हॅव डेव्हलप मच इम्पॉर्टन्स इन 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 युअर रिसेंट डेज. तर मुलांनो, आपण जे इतकं बाहेरचं खातंय, आपण जे आजकाल आपलं खूप फूड कॉन्टॅमिनेटेड आहे, हे सगळं फूड जे आहे बघा, तुम्ही ऐकलं असेल फूड पॉइझनिंग होऊन जातो. हे सगळं जे काही फूड असतो ना, हे आपल्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जाऊन, आपल्या स्टमक मध्ये जाऊन, हे तिथे ऍसिड प्रोडक्शन वाढवतो, किंवा आपलं जे काही आपण खातोय ते व्यवस्थित डायजेस्ट नाही होत, किंवा आपल्या बॉडीमध्ये जर कधी मायक्रोब्स, जे हार्मफुल मायक्रोब्स आहे, हार्मफुल बॅक्टेरिया आहे, हे सगळं जर आपल्या बॉडीमध्ये एंटर केलं, अमिबा एंटर केला,
तर ते आपल्या बॉडीमध्ये फूड पॉइझनिंग कॉज करू शकतात. तर त्याच्यापासून वाचवण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये हे प्रोबायोटिक असणं खूप इम्पॉर्टंट आहे. पहिल्या काळी कसं होतं की पहिले सगळं ते प्युअर प्युअर फूड खायचे, मग त्यांचं पचनक्रिया पण एकदम नॉर्मल होते. पण आता आपण जे खातोय दॅट इज ऑलरेडी हायब्रिड खातोय आपण यार, ते बिलकुल प्युअर नाहीये. मग त्याला डायजेस्ट करायला ऑल्सो इट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणून मग यू हॅव प्रोबायोटिक. सो आता आपण आजकाल ना प्रोबायोटिक प्रीबायोटिकचे कॅप्सूल्स पण येतात, जे ज्यांना पोटाचा त्रास असतो ना, ज्यांना खूप जास्त ऍसिडिटी होतीये, ज्यांना खूप जास्त पोटाचा त्रास होतोय, काही खाल्ल्यानंतर डायरिया होऊन जाणे, वॉमिटिंग होऊन जाणे, मळमळ होणे, त्या सगळ्या पेशंट्स मध्ये ना आपल्याला हे प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिकचे कॅप्सूल डॉक्टर प्रिस्क्राईब करतात. ते आपल्या बॉडीमध्ये गुड बॅक्टेरियाला इन्क्रीज करतात, बॅड बॅक्टेरियाला डिक्रीज करतात. सो म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इम्प्रूव्ह द रेजिस्टन्स. हे बघा इथे लिहिलेलं आहे ऑलरेडी. युजफुल मायक्रोब्स इन द alimentary canal, control the other microbes, their metabolic activity, improve resistance and lower the ill effect of harmful substances formed during metabolic activities. जे हार्मफुल त्याला कमी करतोय, जे कामाचे त्याला आपण वाढवतोय. So nowadays, probiotic are used in treatment of diarrhea. डायरिया म्हणजे लूज मोशन, ज्याच्यामध्ये पचन क्रिया नाही होते, म्हणून मग जे काही खाल्लं ते सगळं निघून जातोय. तर त्यामध्ये पण आपण प्रोबायोटिक देतो. अँड ट्रीटमेंट ऑफ पोल्ट्री ऑल्सो. आता पोल्ट्री म्हणजे काय असतं, जे नॉन व्हेजिटेरियन चिकन मीठ हे जे खाताय, हे जेव्हा पचत नाही तर इट लीड्स टू पोल्ट्री डिझिजेस. त्याच्यामुळे पण काही ना काही पोटाचे आजार होतात. तर त्या कंडिशन मध्ये आपण प्रोबायोटिक्सचे कॅप्सूल देऊ शकतो, ज्याच्याने आपण गुड बॅक्टेरिया पोटामध्ये वाढवूया आणि बॅड बॅक्टेरिया पोटामध्ये आपण कमी करून घेऊया. येस, सो दिस वॉज युअर प्रोबायोटिक. नेक्स्ट मुलांनो, ब्रेड. आता तुम्हाला ब्रेडचं ऑलरेडी माहिती आहे. ब्रेड आपण वेगळ्या वेगळ्या सिरियल प्रोडक्ट, आता आपण बघतो ना, मैद्याचा ब्रेड असतो, व्हीटचा ब्रेड असतो, ब्राऊन ब्रेड असतो. हे सगळ्या सिरियल्स पासून पण आपण वेगळे वेगळे ब्रेड बनवतो. पण ब्रेडला प्लफीनेस साठी यू यूज फंगाय, दॅट यू ऑलरेडी नो. आपण यूज करतो ईस्ट. ईस्टच नाव असतो सॅकेरोमायसिस सेरेवेसे. हे बघा इथे लिहिलेलं ऑलरेडी. ईस्टच नाव आहे सॅकेरोमायसिस सेरेवेसे. वॉटर, सॉल्ट अँड अदर नेसेसरी मटेरियल विथ द फ्लोअर. फ्लोअर म्हणजे पीठ सोबत आपण हे सगळं पण युज करतोय. ड्यू टू फर्मेंटेशन, आता त्याला आपण ना ठेवून देतो. बघा तुम्ही कधी बघितलं असेल, जेव्हा मम्मी इडलीचा घोळ बनवते घरी, किंवा आपण काही काहीतरी केक वगैरे बनवतोय, आपण त्याच्यामध्ये ना काही टाकून देतो, इनो वगैरे टाकतो, आणि त्याला आपण खूप वेळासाठी आपण त्याला ठेवून देतो, 1 तास तरी. मग ते थोड्या वेळाने काढलं की मग ते असं फ्लफी होऊन जातो, आणि मग आपण त्याला बेक करतो. म्हणजे ते ते पिठाची साईज वाढून जाते, आणि मग आपण त्याला परत बेक करतो. तर आता याच्यामध्ये आपण काय केलं बरं मुलांना, याच्यामध्ये आपण जे त्याच्यामध्ये ऍड केलं ना, ते फर्मेंटेशनची प्रोसेस करतोय. फर्मेंटेशनची प्रोसेस मध्ये त्याच्यामध्ये असलेलं जे काही शुगर असेल ना, ते रिलीज करतोय कार्बन डायऑक्साईड. ते कार्बन डायऑक्साईड रिलीज होणे म्हणजे फर्मेंटेशन होणे. तर हे कार्बन डायऑक्साईड रिलीज झाल्यानंतर ते जे काही तुमचं पीठ आहे, इडलीचा पीठ असू द्या की ढोकळ्याचा की केकचा, तो थोडासा इन्क्रीज होतो, आणि त्याच्यापासून तुम्ही बेक केलेला जो काही प्रोडक्ट असेल तो फ्लफी होतो, तो सॉफ्ट होतो. ठीक आहे. सो इथे आपण ते सगळं करतोय. ड्यू टू फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट बाय ईस्ट, शुगर इज कन्वर्टेड इंटू कार्बन डायऑक्साईड अँड इथेनॉल. हे बघा इथे लिहिलेलं ऑलरेडी. अँड द डफ म्हणजे जो पीठ आहे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वाढतो, अँड द ब्रेड बिकम स्पंजी. Compressed yeast is used in commercial bakery industry. It is available in dry, granular form for domestic use. Yeast products for commercial use contain various useful content like carbohydrate, fat, protein, various vitamin आणि minerals. आता हे एक वेगळा प्रकार आलेला आहे कॉम्प्रेस्ड ईस्ट. आता ह्याच्यामध्ये ना आपण आपल्या फायद्याची पण गोष्ट टाकतोय. या ईस्ट मध्ये ना आपण कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, विटॅमिन, मिनरल, तुम्हाला जे काही ऍड करायचं असेल ना त्या पिठामध्ये, टू मेक इट फ्लफी अँड ऍट द सेम टाइम टू इन्क्रीज इट न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑल्सो, त्याच्यामध्ये कंपोनंट्स पण ऍड केले. तर यू आर युझिंग कॉम्प्रेस्ड ईस्ट. ड्यू टू दिस ब्रेड अँड अदर प्रोडक्ट्स ऑल्सो बिकम न्यूट्रिटिव्ह. जसे की तुम्हाला मी सांगितलं, याच्याने तुमचा जो फूड आहे तो पण न्यूट्रिशियस बनतोय. इन्ग्रेडियंट्स लाईक विनेगर, soya sauce, monosodium glutamate, Ajinomoto that are used in presently popular Chinese food are produced by microbial production or microbial fermentation. तर हे सगळं पण आपण जे बनवतो आहे, हे सगळं पण आता आपण फर्मेंटेशननेच बनवतोय. येस, हे कळलं मुलांना तुम्हाला? नेक्स्ट पॉइंट आहे मुलांनो, विनेगर. Vinegar you already know. Yes. So vinegar is in each country in the world to impart a sour taste to food material. For preservation of pickle,
पिकल म्हणजे आपलं जे लोणचं वगैरे असतो त्याला ठेवायचं असेल तर आपण बघा मम्मी म्हणते त्याच्यामध्ये थोडासा आंबटपणा असला पाहिजे. आंबटपणा असला आपल्या लोणच्याला की तो आपण जास्त दिवस ठेवू शकतो. तर हे आंबटपणासाठी आपण काय यूज करतोय? योगर्ट, सॉस, केचप, चटणी एक्सेट्रा. केमिकली विनेगर इज 4% ऍसिडिक ऍसिड. हे बघा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की विनेगर म्हणजे काय आहे. तर 4% ऍसिडिक ऍसिड आहे. CH3COOH, इथेनॉल and alcohol obtained by fermentation of carbon products like fruit juice, maple syrup, sugar molasses, starch of the root with the help of yeast, Saccharomyces cerevisiae. या सगळ्यांमध्ये पण आपण विनेगरचा वापर करतोय सो ऍज टू स्टोर द फूड फॉर अ लॉंग टाइम. ते फूड खराब नाही होणार, त्याला आपण लॉंग टर्म साठी स्टोर करून ठेवू शकतो. त्याच्यामध्ये मुलांनो आपण काही बॅक्टेरिया पण ऍड केलेले आहे. हे बघा, मिक्सचर ऑफ बॅक्टेरियल स्ट्रेन्स लाईक ऍसिटोबॅक्टर आणि ग्लुकेनोबॅक्टर. हे बघा आपण काय ऍड केलं इथे आता. वी कॅन ऑल्सो ऍड ऍसिटोबॅक्टर अँड ग्लुकेनोबॅक्टर इज मिक्स विथ इथेनॉल फॉर इट्स मायक्रोबियल डिग्रेडेशन. त्याच्यामध्ये जर आपल्याला हे लॉंग टर्म ठेवायचं असेल तर हे दोन बॅक्टेरिया आपण त्याच्यामध्ये युज केले तर मायक्रोब्सची जी क्वांटिटी आहे तिथे जे काही बॅड बॅक्टेरिया आहे त्याला आपण डिग्रेड करू शकतो, त्याला पॉप्युलेशन आपण कमी करू शकतो. Acetic acid and other byproducts are obtained through it. Acetic acid is separated by the mixture of rarefaction. आपण त्याला सेपरेट करून टाकलो. Acetic acid is bleached with the help of potassium ferrocyanide. Then it is pasteurized. Finally, very small quantity of SO2 gas is mixed with to produce the vinegar. मग आपण असं ते तयार केलं. काय केलं आपण पहिले बघा व्यवस्थित. हे दोन बॅक्टेरिया आपण त्याच्यामध्ये ऍड केले. त्याच्याने ऍसिडिक ऍसिड बाहेर इनॉक्युलेट झाला रेअरफॅक्शन मेथडने. त्याला आपण बाहेर काढून घेतलं ऍसिडिक ऍसिडला. मग हे ऍसिडिक ऍसिड आपण ब्लीच आउट केलं थ्रू पोटॅशियम फेरोसायनेट. मग आपण त्याला गरम केलं. इट इज पाश्चराइज. फायनली त्याच्यामध्ये आपण काय केलं? SO2 गॅस ऍड केलं, सल्फर डायऑक्साइड, आणि मग तुमचं विनेगर तयार झालं. सोया सॉस is produced by fermentation of the mixture of flour of wheat and rice and soybean with the help of fungus Aspergillus oryzae. हे आपण तयार केलं. सो सोया सॉस आपण तयार केलं. आपण त्याच्यामध्ये व्हीट आणि राईसचं प्रोडक्ट ऍड केलं आणि सोयाबीन ऍड बनवलं विथ द हेल्प ऑफ फंगस ऍस्परजिलस ओरिजे. आता बघा आपण ना इथे खूप सारे वेगळे वेगळे बेवरेजेस बनवले आहे. फर्स्ट आहे कॅफिया अरेबिका. हे एक फ्रूट आहे. त्याच्यामध्ये आपण मायक्रोब यूज केलाय लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस. त्याच्याने आपण काय करतोय ते मायक्रोब तुम्हाला काय मदत करताय? इट सेपरेट द सीड फ्रॉम द फ्रूट अँड द नेम ऑफ द बिव्हरेज इज कॉफी. सेकंड आपण काय केलं बघा थिओब्रोमा कोकाओ. इथे आपण हे तीन बॅक्टेरिया युज केले कॅन्डिडा, हॅन्सेन्युला आणि पिशिया सॅकॅरोमायसिस. त्याच्याने पण आपण सीड सेपरेट केले फ्रूट पासून आणि तुम्ही बनवला कोकोआ. हे तुम्ही बटर मध्ये युज करतात. नेक्स्ट आहे ग्रेप्स. ग्रेप्स मध्ये पण फर्मेंटेशन केलं आणि बघा काय बनवलं आपण त्याच्यापासून वाईन बनवला. लास्ट आहे ऍपल. ऍपलला पण फर्मेंटेड आपण त्याच्यावर काय बनवलं बघा सायडर बनवला. ते बघा आजकाल त्याची ती ऍड येते बघा ऍपल सायडर विनेगर जे की पोटासाठी खूप चांगलं असतं. सकाळी सकाळी घेतल्याने आपल्या पोटाचं जे डायजेशन आहे ते सगळं इम्प्रूव्ह होतं आणि ते वेट लॉस मध्ये पण कामाला येतं. ऍपल सायडर विनेगर म्हणजे ऍपल पासून हे आपण सायडर वेगळं केलं विच इज यूज ऍज अ सिरप और विच इज यूज ऍज अ युअर मेडिसिन ऑल्सो. ठीक आहे. सो हे झालं आपलं. हे बघा हे सगळं आपण बनवत आहे. हे सगळं आपण बनवलंय मायक्रोबचा वापर करून. आता बघा देर आर सम मायक्रोबियल एन्झाईम्स ऑल्सो. आपण खूप सारे एन्झाईम्स पण युज करतोय सो ऍज टू इम्प्रूव्ह अवर डायजेशन. आता एन्झाईम्स तर आपल्या बॉडीमध्ये बनतात फॉर अवर डायजेशन. पण फॉर एक्झाम्पल आपल्याला काही पचनक्रियेमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल किंवा काही एन्झाईम आपल्या बॉडीमध्ये इनफ नाही बनताय तर मग काय करायचं? तर आपण एक काम करू शकतो. आपण बॅक्टेरियाच्या मदतीने आपल्या बॉडीमध्ये एन्झाईम्स इन्क्रीज करू शकतो जेणेकरून आपलं पचनक्रिया आपलं डायजेशन इम्प्रूव्ह होणार आहे. ठीक आहे. सो आता बघा आपण बघूया मायक्रोबियल एन्झाईम्स आर यूज इन केमिकल इंडस्ट्रीज. दीज एन्झाईम्स आर ऍक्टिव्ह ऍट लो टेम्परेचर. हे लो टेम्परेचर वरती पण ऍक्टिव्ह असतात, पीएच वरती, प्रेशर वरती, ड्यू टू विच एनर्जी इज सोर्स अँड इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट आर नॉट यूज आर ऑल्सो नॉट नेसेसरी. एन्झाईम जर आपल्याला हे मायक्रोवेव्ह मध्ये आपण जर बनवलं तर आपण ते लो टेम्परेचर वरती, लो पीएच मध्ये, लो प्रेशर मध्ये बनवू शकतो. त्याच्याने आपली एनर्जी पण सेव्ह होईल आणि आपल्याला असे पण मटेरियल युज करायची गरज नाही ज्याच्यामध्ये डिकम्पोजिशन होऊ शकतो. एन्झाईम्स कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेसेस
हेन्स अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स आर नॉट फॉर्म. हे बघा आता काय काय बनवलं आपण ह्याच्याने. ऑक्सिडो रिडक्टेज बनवलं जे तुम्हाला ऑक्सिडेशन आणि रिडक्शन मध्ये युज होणार आहे. ट्रान्सफरेज जे तुम्हाला एक केमिकल कंपोनंट दुसऱ्या केमिकल रिएक्शन मध्ये ट्रान्सफर करायला मदत होईल. हायड्रोलायझेस हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करायला. लायजेस पण ब्रेक करायला. आयसोमरेज आयसोमर्स तयार करायला. लायगेजेस दोन मॉलिक्युल एकमेकांना जोडायला. यू आर युझिंग मायक्रोबियल एन्झाइम्स. प्रोसेस ऑफ डर्ट मक रिमूव्हल ऑकर्स ॲट लो टेम्परेचर ड्यू टू मिक्सिंग ऑफ द एन्झाइम विथ डिटर्जंट. आता बघा आपण जे बघतो नाही का डिटर्जंटचं ऍक्शन, आपण जे सर्फ एक्सिल डाग अच्छे हे ठीक आहे, ते जे आपण डाग काढतो सर्फ एक्सिलची पावडर युज करून, तर ते पावडर आणि त्या डागाचं पण काय होतंय बरं इथे, तर त्या पावडर मध्ये पण काही एन्झाइम्स आहे जे त्या कपड्यावरती पडलेल्या डागला काढण्यामध्ये तुम्हाला मदत करताय. इट इज बाय युझिंग दिस प्रोसेसेस, बाय युझिंग दिस एन्झाइम्स. सो हे बघा दिलेलं प्रोसेस ऑफ मक रिमूव्हल और डर्ट रिमूव्हल. Glucose and fructose syrup are also obtained from corn flour by action of enzyme obtained from bacilli and Streptomyces. Microbial enzymes are used in various industries like cheese, plant extract, textile, leather, paper. या सगळ्यांमध्ये पण आपण यूज केलेलं आहे या सगळ्या एन्झाईम्सचं. टू मेक पेपर, प्लांट एक्स्ट्रॅक्ट, टेक्सटाईल, रबर बनवण्यामध्ये, लेदर बनवण्यामध्ये, पेपर बनवण्यामध्ये पण आपण याचा खूप सारा वापर केलेला आहे. तर बघा आता मुलांना असं आता आपण युज करणार आहे या सगळ्या मायक्रोब्सचं काही ना काही तुमच्या बॉडीमध्ये ऍसिड बनवण्यासाठी. ठीक आहे, हे ऍसिड आपल्याला युज होणार आहे फॉर अवर मेनी कंपोनंट्स, फॉर अवर मेडिसिनल पर्पजेस आपण ह्याला युज करणार आहे. बघा आता पहिला आहे शुगर बीट मोलॅसेस अमोनिया सॉल्ट. त्याच्यापासून आपण बघा काय बनवलं, प्रोडक्शन ऑफ मोनोसोडियम ग्लुटामेट दॅट इज अजिनोमोटो. अजिनोमोटो हे आपण चायनीज फूड मध्ये युज करतो आणि ते म्हणतात की त्याच्याने आपलं डायजेशन इम्प्रूव्ह होतं. तर हे अजिनोमोटो पण आपण याच्यापासून बनवलं आहे बाय युझिंग दिस मायक्रोब अँड बाय मेकिंग दिस अमिनो ऍसिड. नेक्स्ट इज शुगर मोलॅसेस आणि सॉल्ट. ऍस्परजिलस नायगर त्याच्यामध्ये युज केलं, सिट्रिक ऍसिड बनवला विच इज युज इन ड्रिंक टॉफी चॉकलेट प्रोडक्शन. ग्लुकोज कॉर्न स्ट्रिप लिक्वर मध्ये हे बॅक्टेरिया युज केलं, ग्लुकोनिक ऍसिड बनवला विच इज यूज एज अ सप्लिमेंट फॉर कॅल्शियम आणि आयर्न. कॅल्शियमचे गोळ्या आणि आयर्न बनवण्यामध्ये पण तुम्ही याचा वापर करू शकतो. नेक्स्ट आहे मोलॅसेस कॉर्न स्ट्रिप लिक्वर. याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी नावाचा एन्झाईम युज केला, त्यांनी बनवला लॅक्टिक ऍसिड विच इज अ सोर्स ऑफ नायट्रोजन ऍज वेल एज युअर प्रोडक्शन ऑफ विटॅमिन्स. तर लास्ट आहे मोलॅसेस कॉर्न स्ट्रिप लिक्वर. त्याच्यामध्ये ऍस्परजिलस आयटोकोनियस यूज केला, त्याच्याने आपण पेपर, टेक्सटाईल, प्लास्टिक इंडस्ट्री, गम प्रोडक्शन हे सगळं आपण बनवलं. तर इन शॉर्ट मुलांनो, मायक्रोब्सचा यूज काय फक्त फूड मध्येच नाही तर बाकीच्या प्रोडक्ट्स मध्ये पण आहे. ठीक आहे, टू मेक अवर पेपर इंडस्ट्री, लेदर इंडस्ट्री, टेक्सटाईल क्लोथ्स बनवण्यामध्ये, रबर बनवण्यामध्ये, पेपर तर खूपच मोठी इंडस्ट्री झाली, त्याच्यामध्ये पण आपण या बॅक्टेरियाचा वापर करतोय. ठीक आहे, तर बघा हे काही सबस्टन्सेस आहे जे विच आर ऑब्टेन बाय द मायक्रोवेल प्रोसेस आणि त्याचे काय काय रोल्स आहेत. याच्या पहिले तुम्ही बघून घ्या, तुम्हाला काही डाऊट आहे का इथपर्यंत, एकदा परत गो थ्रू करा बरं मागे जाऊन. टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला काही डाऊट वाटतंय का? येस, व्हेरी गुड. आता आपण काय करतोय मुलांना, आता आपण काही मटेरियल्स आहे जे आपण बॅक्टेरिया पासून बनवले आहे आणि त्याचे आपल्याला काय काय युज होणार ते आपण बघणार आहे. सर्वात पहिले आपण बनवलंय सिट्रिक, मॅलिक आणि लॅक्टिक ऍसिड. हे टू इम्पार्ट ऍसिडिटी. आपल्याला जे पोटामध्ये ऍसिडिटी वगैरे होतीये किंवा जिथे आपल्याला काही ऍसिड रिलेटेड काही ना काही रोल करायचं असेल इन अवर बॉडी और आउटसाइड अवर बॉडी, देन वी आर युझिंग दिस. सेकंड इज ग्लुटामिक ऍसिड, लायसिन, ट्रिप्टोफॅन. हे प्रोटीन बाइंडिंग मध्ये मदत होणार आहे आपल्याला टू मेक न्यू न्यू प्रोडक्ट्स. नायसिन आणि नॅटामायसिन आर यूज एज अ मायक्रोबियल रिस्ट्रिक्टर की त्या एरियामध्ये या बॅक्टेरियाचं ग्रोथ नाही झालं पाहिजे. द नेक्स्ट इज ऍस्कॉर्बिक ऍसिड, विटॅमिन सी, B12 आणि B2. दिस आर यूज टू मेक युअर अँटीऑक्सिडंट आणि विटॅमिन. अँटीऑक्सिडंट जे आपल्या बॉडीमध्ये कार्बन डायऑक्साईडला कमी करतं अँड ऑल्सो आपल्या बॉडीला हेल्दी बनवतं. बीटा कॅरोटीन, लायकोपिन, झॅन्थिन, ल्युटिन हे एडिबल कलर्स प्रोव्हाइड करताय. एडिबल कलर म्हणजे काय बघा, कधी कधी ते केक आपलं ब्ल्यू कलरचं दिसतंय, कधी कधी आपलं पिंक कलरचं केक तयार झालं, इडली पिंक कलरची किंवा ऑरेंज कलरचे. आजकाल ते
फ्लॅगच्या शेप मध्ये पण इडली बनत होते. ऑरेंज कलरची इडली, व्हाईट कलरची, ब्ल्यू कलरची आणि तुमच्या ग्रीन कलरची. तर हे जे सगळं बनतंय हे सगळं आपण त्याच्यामध्ये कलर्स टाकतो. तर हे सगळे कलर्स पण ते एडिबल असले पाहिजे ना. तर हे सगळे एडिबल कलर्स पण आपण कुठून बनवले? बॅक्टेरिया पासून बनवले. देन व्हॅनिलिन हे सगळे जे आहे हे सगळे आपल्याला इसेन्स तयार करतात. त्याच्याने आपल्या फूड मध्ये फ्लेवर्स तयार होतात. की केकचा एखाद्याचा फ्लेवर असेल, स्ट्रॉबेरी फ्लेवर, चॉकलेट फ्लेवर, व्हॅनिला फ्लेवर, ते सगळं आपण ह्याच्यापासून बनवले, जे तुम्हाला मायक्रोब्स बनवून दिले. आणि लास्ट इज झायलिटोल आणि ऍस्पर्टिन. हे आर्टिफिशियल स्वीटनर आहे विच हॅव अ लो कॅलरी. ठीक आहे. जे आता आपण म्हणतो ना, ते शुगर फ्रीची पावडर येते बघा, जे डायबिटीज पेशंट असतात त्यांना साखर नाही खायची असते, मग त्यांना डॉक्टर एक शुगर फ्री पावडर प्रोव्हाइड करतात, ज्याचं टेस्ट साखरेसारखंच आहे पण त्याच्यामध्ये खूप कमी कॅलरीज आहे. मग ते पण तुम्ही कशाने बनवलं? मायक्रोब्सने बनवलं. नेक्स्ट मुलांना आता अँटीबायोटिक विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता अँटीबायोटिक जे आहे हे आपण का बरं घेतो बरं? अँटीबायोटिक्स आर टेकन टू किल द बॅक्टेरिया. आपल्याला जर काही इन्फेक्शन वगैरे झालेलं असेल, बॅक्टेरियाने आपल्याला काही इन्फेक्शन कॉज केलं असेल, तर त्या बॅक्टेरियाला मारायला यू आर युझिंग अँटीबायोटिक्स. पण डू यू नो की हे अँटीबायोटिक पण आपल्याला कोण बनवून देतोय? बॅक्टेरियाच बनवून देतोय. जसं आता बघा, दोन बॅक्टेरिया एकमेकांचे सख्खे नाहीये. हा बॅक्टेरिया याचा दुश्मन आहे तर हा बॅक्टेरिया याचा दुश्मन आहे. तर हे दोघं एकमेकांना मारायला काही ना काही टॉक्सिन्स तयार करतात. बस तेच टॉक्सिन आपल्याला युज करायचंय ऍज अ मेडिसिन टू किल द अनदर बॅक्टेरिया. फॉर एक्झाम्पल, हा गुड बॅक्टेरिया आहे आणि समजा आपल्याला झाला आहे टायफॉइड. तर टायफॉइडचा जो बॅक्टेरिया आहे तो आणि हा एकमेकांचा दुश्मन आहे. तर हा बॅक्टेरिया त्याच्या अगेन्स्ट ना काही ना काही टॉक्सिन तयार करेल. जे टॉक्सिन, जे विष त्या टायफॉइडच्या बॅक्टेरियाला मारण्याला आपल्याला कामाला येणार आहे. सो तेच टॉक्सिन जर आपण काढून घेतलं आणि ऍज अ मेडिसिन बनवलं तर मग काय होईल? आपला फायदा होईल. सो वी आर मेकिंग अँटीबायोटिक्स बाय अदर बॅक्टेरिया टू किल द अनदर बॅक्टेरिया. सो बॅक्टेरियाला मारायला पण तुम्ही बॅक्टेरियाचा सहारा घेताय. सो दॅट इज युअर अँटीबायोटिक लाईक पेनिसिलिन, सेफॅलोस्पोरिन, मोनोबॅक्टम, बॅसिट्रॅसिन, एरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन, निओमायसिन, सेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन, वॅन्कोमायसिन. हे आपण ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आता हे काय असतं बरं? ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया जे असतं त्याची जी सेल वॉल असते ना ती थोडीशी अशी असते की इट इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकन. आणि जे ग्राम निगेटिव्ह आहे इट इज मेड अप ऑफ म्युरिन. त्यांचं बस सेल वॉल बनवण्याचं जे हेलो मटेरियल आहे, सबस्टन्स ते वेगळं वेगळं आहे. ग्राम पॉझिटिव्हला मारायला सोपं आहे पण ग्राम निगेटिव्हला मारायला सोपं नाहीये. पण या दोघांच्या अगेन्स्ट आपण जे बनवले आहे अँटीबायोटिक, हे आपण बॅक्टेरिया आणि फंगस पासून बनवलंय. हे बघा, दे आर मेड फ्रॉम बॅक्टेरिया आणि फंगस. दिस आता बघा याच्यामधला हा एक इफेक्टिव्ह आहे, रिफामायसिन. इट इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस. येस, हे आपण टीबीच्या अगेन्स्ट घेऊ शकतो. आणि नेक्स्ट मुलांना मायक्रोब्स अँड फ्युल्स. गॅशियस फ्युल लाईक युअर मिथेन. मिथेन यू ऑलरेडी नो. कुठून बनवलं आपण मिथेन? तुम्हाला माहिती ऑलरेडी. गिव्ह मी आन्सर्स इन द चॅट बॉक्स. तुम्ही हा मिथेन गॅस कुठे बनवला होता? इज ऑल्सो कॉल्ड एज बायोगॅस. कुठे भेटतो हा मिथेन? आन्सर द्या मला फास्ट. हॅलो मुलांनो, मला सांगा की मिथेन जो आहे तो बायोगॅस असतो ना, तर तो कशाने बनतो ते मला सांगा. येस, व्हेरी गुड. गोबर गॅस. आपला जे काऊ डंग असतो, गोबर असतो, त्याच्याने बनतो ना हे सगळं मिथेन गॅस. येस. तर आता आपल्याला तेच करायचं आहे. आपल्याला आता वेस्ट प्रोडक्ट पासून कामाची गोष्ट बनवायची आहे, जे आपल्याला डेली लाईफ मध्ये युज होणार आहे. सो फॉर एक्झाम्पल, गॅशियस फ्युल लाईक मिथेन इज ऑब्टेन बाय मायक्रोबियल एनएरोबिक डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन म्हणजे सडण्याची प्रक्रिया. मायक्रोब म्हणजे बॅक्टेरियाने केली. अनएरोबिक म्हणजे विदाउट ऑक्सिजन ऑफ अर्बन ऍग्रिकल्चरल अँड इंडस्ट्रियल वेस्ट पासून आपण हे गॅस बनवलं. तसंच अजून एक इथेनॉल. अल्कोहोल बनवला ऑब्टेन ड्युरिंग द फर्मेंटेशन ऑफ मोलॅसेस बाय द ईस्ट सॅकॅरोमायसिस. हे त्याला आपण फर्मेंट करून 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 आपण इथेनॉल पण बनवला. नेक्स्ट आहे हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅस बनवला इज कन्सिडर्ड ऍज द फ्युल ऑफ द फ्युचर.
It is released during biophotolysis of water in which bacteria perform the photoreduction. So हे तीन सबस्टन्सेस आहे. एक आहे आपलं अल्कोहोल, दुसरं आहे आपलं गोबर गॅस दॅट इज युअर मिथेन, आणि तिसरं आहे आपलं हायड्रोजन गॅस. हे तीन बनवण्यामध्ये खूप इम्पॉर्टंट बॅक्टेरियाचा रोल आहे. हे तिघं बनले म्हणजे आपल्या लाईफची जी फ्युचरची परिस्थिती आहे ते आपण सुधरू शकतो. ठीक आहे. सो दिस आर युअर दिस थ्री microbes and your three fuel which are used in your daily life. हे बघा, हे तुम्हाला येतो, ह्याच्यावरती तुम्हाला ना शॉर्ट नोट येतो मुलांना. व्हॉट इज बायोफ्युल, हे लक्षात ठेवा. दिस इज युअर इम्पॉर्टंट बोर्ड क्वेश्चन. दॅट इज युअर बायोफ्युल. Biofuel is an important among the renewable sources of good energy. These fuels are available in solid, that is coal, cow dung, crop residues, liquid vegetable oil, alcohol, gaseous गोबर गॅस, coal forms etc. हे सगळे fuels या फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. These are the good source of energy. These fuels are easily available and in plenty of quantity. These are reliable fuels of a nature. Yes, इतकं वाचून घ्या मुलांना. हॅलो, येस मुलांना, बायोफ्युल झाले सगळ्यांचं रीड करून? येस. सो बायोफ्युल आपल्याला कळलं आता की बघा इथे आपण बायोफ्युलचं प्रोडक्शन केलं आहे. वी आर युझिंग शुगर अँड दिस लिक्विड फ्युल, त्याच्यापासून आपण बायोफ्युल बनवतोय. हे सगळं बायोफ्युल आपण कार, व्हेकल, एरोप्लेन मध्ये युज करतोय, ज्याच्याने आपला कार्बन डायऑक्साईड निघतोय बाहेर. हे कार्बन डायऑक्साईड बाहेर प्लांट्स युज करतायत आणि प्लांट्स त्याला युज करून फूड बनवताय आफ्टर फोटोसिंथेसिस. मग हे सगळं जे काही फोटोसिंथेसिस करलेलं फूड आहे हे सगळं परत वेस्ट तयार झालं होईल. परत या वेस्ट आपण बायोफ्युल तयार करूया अँड दिस प्रोडक्शन विल कंटिन्यू. ठीक आहे. नेक्स्ट इज मायक्रोबियल पॉल्युशन कंट्रोल. आता बघा, हे सॉलिड वेस्ट जो असतो मुलांना, आपला जो घरातला वेस्ट आहे, इंडस्ट्रीयल वेस्ट आहे, हे खूपच सारं वाढत चाललेलं आहे. या सगळ्या वेस्टला जर आपण डिकम्पोज करणं किंवा याला काही सॉल्युशन नाही काढलं ना, तर हे वेस्ट खूप बाहेर वाढून जाईल. सो या वेस्टला डिकम्पोज करण्यासाठी यू आर युझिंग मायक्रोब्स, फंगाय, या सगळ्या प्रोडक्ट्स आपण, या सगळ्या मायक्रोब्स आपण युज करतोय. सो दॅट या सगळ्या मायक्रोब्सच्या मदतीने आपण त्याला डिकम्पोज करू शकूया आणि त्याच्यापासून आपण त्या ऑर्गॅनिकचं इनऑर्गॅनिक कंपोनंट तयार करूया. ठीक आहे. सो बघा इथे सॉलिड वेस्ट, सीवेज, सीवेज म्हणजे जे आपल्या नाली वगैरे मध्ये जे काही पाणी असतो इन्फेक्शियस, अँड व्हेरियस पॉल्युटन्स आर एव्हर इन्क्रीजिंग विथ इन्क्रीज इन द पॉल्युशन.
अलॉंग विथ इट एव्हर इन्क्रीजिंग डिझिजेस, डिग्रेडेशन ऑफ एन्व्हायरमेंट आर द वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम्स. त्याच्यामुळे आता बघा काय होतंय, वेस्ट वाढल्याने काय होतो, त्याच्यावरती मॉस्किटो बसणार, मग त्या मॉस्किटोने आपल्याला मलेरिया, डेंग्यू, मग ते ते सगळं इन्फेक्टेड पाणी आपल्या घरापर्यंत येणार, मग टायफॉइड, मग अमिबिओसिस, असे खूप सारे पोटाचे आजार किंवा खूप सारे डेंजर डेंजर डिझिजेस आपल्याला होऊ शकतात. तर हे सगळं नाही झालं पाहिजे, म्हणून आपण काय करत आहे आता, वी आर युझिंग सम ऑर दी अदर टेक्निक्स टू पोल्युशन कंट्रोल. त्याच्यामध्ये सर्वात मेन टेक्निक आहे लँडफिल साईट. लँडफिल साईट म्हणजे काय असतं, एक असं ओपन स्पेस असतो, एक पूर्ण एरिया असतो, त्या एरियामध्ये कोणीच राहत नाही. तिथे आपण काय करतो, जे वेस्ट डिकम्पोज होणार असेल, जे सडून जाणार असेल, त्याला एक मोठासा गड्डा बनवतो, त्याच्यामध्ये ते पूर्ण वेस्ट टाकून देतो आणि त्याला आपण खूप दिवस ओपन ठेवतो. मग ते सगळं वेस्ट जो आहे ते माऊसने, ते बॅक्टेरिया, फंगसने, ते पूर्ण जे काही असेल ते पूर्ण ऑर्गेनिकचं इनऑर्गेनिक सबस्टन्स म्हणून ते पूर्ण माती होऊन जातो. आता बघा काही फॉर एक्झाम्पल तुम्ही ऍपल ठेवा असं बाहेर खूप दिवस, ठीक आहे, 2 दिवस 3 दिवस 7 डेज तो पूर्ण सडून जाईल, ब्लॅक पडून जाईल, आणि मग काही दिवसांनी ते पूर्ण ऍपल पूर्ण माती बनून जाईल, ठीक आहे. तर तुम्ही त्याला मातीकडे ठेवलं तर मातीवरती ठेवलं म्हणजे ते पूर्णपणे गायब होऊन जाईल. सो असे सबस्टन्स आपण ओपन स्पेस मध्ये ठेवतो. आणि जे सबस्टन्सेस बायोडिग्रेडेबल नसतात, जे जे सडत नाही, त्याला आपण काय करतो, गड्डा बनवतो, त्याच्यामध्ये आपण ते सगळं वेस्ट टाकतो आणि ते गड्डा वरतून आपण बंद करून टाकतो. सो हे सगळं करण्याच्या मागे ना आपलं एक अजून एक लॉजिक आहे, की हे सगळं असं नको व्हायला. हे सगळं गड्डा करून करून आपण वेस्ट टाकतोय, पण जर हे सगळ्या वेस्टमुळे आपलं जो खालचं पाणी आहे, ग्रॅव्हिटेशनल वॉटर, दॅट इज जे बोरिंगचं पाणी, जर ते खराब झालं तर मग ते सगळं अक्वॅटिक लाईफ पण खराब होऊन जाईल. तर त्यासाठी आता आपण इथे एक टेक्निक शिकणार आहे, दॅट इज युअर लँड फिलिंग साईड. Degradable waste being accumulated in urban area is used for this purpose. Large pits are dug in open spaces for away from the residential area, and those pits are lined with plastic sheet as a precaution against pollution of soil due to leaching of toxic and harmful materials. हे बघा, हे तुम्हाला सांगत होते मी, की हे सगळं वेस्ट ओपन स्पेस मध्ये ठेवल्यानंतर हे सगळं वेस्ट खाली सॉइल मध्ये पर्क्युलेट नको व्हायला, त्याच्याने तुमचं जे खालचं पूर्ण पाणी आहे ते पण इन्फेक्ट होऊन जाईल. हेच वाचवण्यासाठी आपण एक प्लास्टिकचा पेपर ठेवूया आणि मग त्याच्यामध्ये आपण वेस्ट ठेवूया. त्याच्याने काय होईल, हे सगळं इन्फेक्शियस एजंट जे आहे ते सॉइल पर्यंत खाली जाणार नाही. सो वी आर युझिंग दिस टेक्निक. कॉम्प्रेस वेस्ट इज डम्प्ड इन द पीट. आपलं जे काही वेस्ट आहे त्याला आपण पीट म्हणजे खड्ड्यामध्ये आपण त्याला टाकून दिलं आणि त्याला कव्हर केलं विथ द लेयर्स ऑफ सॉइल, सॉडस्ट, लिफी वेस्ट, स्पेसिफिक बायोकेमिकल्स. आणि त्याच्यामध्ये बायोरिएक्टर्स आपण काही काही ठिकाणी ऍड केले. बायोरिएक्टर दुसरं काही नाही तर दे आर युअर फंगस अँड युअर बॅक्टेरिया. Microbes present in the soil and other top layer decompose the waste. Completely filled pit is sealed with soil slurry. आणि जे पूर्णपणे जे आपण गड्डा बनवून टाकले ना त्याच्यावरती आपण पूर्ण सॉइलची एक वरती आपण अशी मातीची लेअर पण टाकून दिली, जेणेकरून ते सगळं वेस्ट आतला आतच डिकम्पोज होऊन जाईल. बेस्ट क्वालिटी कंपोस्ट इज फॉर्म आफ्टर फ्यू डेज. आणि मग हे सगळं सडून झाल्यानंतर तुम्हाला एक मस्त असं सडलेला ब्लॅक कलरचा सबस्टन्स भेटेल, विच इज यूज ऍज अ फर्टिलायझर इन युअर ऍग्रिकल्चर इंडस्ट्री. सो आपण तसं करून ते तयार केलेलं आहे. सच लँड फिलिंग साइट्स कॅन बी रियूज आफ्टर रिमूव्हल ऑफ द कंपोस्ट. नेक्स्ट आहे सीवेज मॅनेजमेंट. आता हे नाली वगैरे जे असतो, जे घाण पाणी असतो, ते कसं मॅनेज करायचं. सो त्याच्यामध्ये आता बघा आपण काय केलं, डॉमेस्टिक सीवेज इज डिस्पोज ऑफ इदर इन नियर बाय सॉइल or in biogas plant. However, in cities, sewage needs to be carried to processing unit and acted upon the microbial process. आता पाण्याला पण प्युरिफाय करायला यू हॅव सीवेज ट्रीटमेंट प्लांट. त्याच्यामध्ये आपण बोलतो ना की सीवेज ट्रीटमेंट प्लांट, त्याच्याने आपण पाण्याला फिल्टर करतो. त्याच्यामध्ये पण आपण फंगायचा वापर करतो, मायक्रोब्सचा वापर करतो. त्याच्याने त्या पाण्यामधला सगळं वेस्ट जे असतो सॉलिड सॉलिड तो पूर्ण निघून जातो. जे डिझॉल्ड असतो ते शेवाळच्या फॉर्म मध्ये आपण त्याला काढून घेतो आणि त्याला आपण अजून फिल्टर करतो. तर या सगळ्या गोष्टींमध्ये पण आपण मायक्रोब्स आणि फंगायचा वापर करतोय. दे रिलीज methane and carbon dioxide by the decomposition of the carbon products present in the sewage. Phenol oxidizing bacteria decompose the xenobiotic chemical present in the sewage. आणि मग जे काही स्लज तयार होतंय ज्याच्यामध्ये हे सगळं वेस्ट हे सगळं खालच्या साईडला आपण जमा करून घेतो, विच इज यूज ऍज अ फर्टिलायझर. वॉटर इज रिलीज आणि मग पूर्णपणे त्याला क्लीन केलं जातं ड्यू टू सिवेज. येस. नाउ यू हॅव सम स्पिलेज ऑफ पेट्रोलियम ऑफकोर्स. हे बघा हे एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे की आता बघा
कधी कधी काय होतं, आपण मोठ्या मोठ्या जहाजाने ऑइल वगैरे ट्रान्सफर करतोय एका एरियापासून दुसऱ्या एरियामध्ये, आणि जर ते ऑइल खाली लीक झालं तर काय होईल, खालची सगळी जी अक्वाटिक लाईफ आहे ती पूर्णपणे डिस्ट्रॉय होऊन जाईल. तर आपल्याला काही ना काही त्याचा पण आपल्याला काही ना काही तोडा करावा लागेल. दिस ऑइल मे प्रूव्ह फटल, ज्याच्याने डेथ होऊ शकते, अँड टॉक्सिक टू द अक्वाटिक ऑर्गॅनिझम. इट इज नॉट इझी. ह्या ऑइलला रिमूव्ह करणं सोपं नाहीये. तर मग काय करायचं आता आपण? However, bacteria like Pseudomonas spp and Alconoborax brochini have the ability to destroy the pyridine and other chemicals. Hence, these bacteria are used to clear the oil spill. ह्याला आपण हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया आपण बोलतो. जे हे बघा, हे तुमचं बोर्डचं क्वेश्चन आहे, ठीक आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, की पेट्रोलियम ऑइल जर पाण्यामध्ये पडून गेलं तर पाण्याची लाईफ डिस्ट्रॉय होऊ शकते. मग आता त्या अक्वाटिक लाईफला कसं वाचवायचं? तर वी कॅन यूज सम बॅक्टेरिया, जे बॅक्टेरिया पाण्यामध्ये हे लीक झालेला जो पेट्रोल आहे त्याला डिकम्पोज करून देईल, त्याला डिस्ट्रॉय करून देईल आणि त्याला क्लीन करून घेईल. ते बॅक्टेरिया हे दोघं आहे जे पिरिडिनला डिस्ट्रॉय करून टाकेल. दे आर कॉल्ड एज HCB. They decompose the hydrocarbon and bring about the reaction of carbon with oxygen. Carbon dioxide and water is formed in this process. तसंच सेम दुसरं आहे मुलांनो, हे बघा, हे फर्स्ट होतं स्पिलिंग ऑफ बॅक्टेरिया. सेकंड आहे प्लास्टिक बॉटल. जे प्लास्टिक बॉटल जे युज होतंय आजकाल आपल्या, बघा ते आता मध्ये आलं होतं की क्लीन टेक्नॉलॉजी इम्पॉर्टंट नाहीये बेटा, म्हणून ते सोडून दिलं. ते तुम्ही सेल्फ रिडिंग करू शकता. सेकंड आहे प्लास्टिक बॅग. आता बघा ते आजकाल ते प्लास्टिक बॅग वरती बॅन आला होता बघा एका काळी, पण आज पण आपण प्लास्टिक बॅग युज करतोय. त्याच्याने खूप त्रास होतो मुलांना, बिकॉज हे प्लास्टिक बॅग नॉन बायोडिग्रेडेबल आहे, हे सडत नाही. तर मग ह्याला कसं करायचं बरं? सो वी आर युझिंग अ बॅक्टेरिया. बघा आपण काय काय युज करतोय. स्पीशीज ऑफ ऍक्टिनोमायसिटस, स्ट्रेप्टोमायसिटस, नोकार्डिया, ऍक्टिनोप्लेन हॅव ॲबिलिटी टू डिकम्पोजिंग द रबर फ्रॉम द गार्बेज. या प्लास्टिक पासून आपण रबरला पण डिकम्पोज करतोय, ठीक आहे. अँड ऑल्सो इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट द स्पीशीज लाईक विब्रिओ, इंडोनेशिया कॅन डिकम्पोज द पीईटी. हे जे बॅक्टेरिया आहे ना, हे बॅक्टेरिया आपल्या या प्लास्टिकला डिकम्पोज करू शकता, आणि हे बॅक्टेरिया रबरला डिकम्पोज करू शकता. नेक्स्ट आहे सल्फ्युरिक ऍसिड. इट इज प्रेझेंट इन द ऍसिड रेन अँड मटेरियल कमिंग आउट ऑफ द माइन. माइन इंडस्ट्री मधून हे जे काही सल्फ्युरिक ऍसिड वगैरे बाहेर निघतोय, हे सगळं ऍसिड जे आहे हे याच्यामुळे आपल्याला ऍसिड रेन होऊ शकतो. ऍसिड रेन काय असतं? हे गॅसेस इमिट होतात माइन इंडस्ट्रीमध्ये. पाऊस पडला की ते ऍसिड खाली पडतो त्या पाण्याच्या थ्रू. हे ऍसिड स्किन वरती पडलं की स्किन लिटरली बर्न होऊन जाते. मग अशा केसेसमध्ये काय करायचं? तर अगेन वी आर युझिंग सम बॅक्टेरिया लाईक ऍसिडोफिलम SPP आणि Acidophilus feroxidens. Hence, this bacteria can control the soil pollution occurring due to acid rain. हे ऍसिड रेन खाली पडला तर ते सॉइलची इनफर्टिलिटी कॉज करू शकतो, म्हणजे सॉइलच्या फर्टिलिटीला खराब करू शकतो. ते सॉइल तुम्हाला नवीन नवीन झाडच नाही तयार होऊ देणार. द सॉइल विल डू नॉट हॅव एनी न्यूट्रियन्स. द सॉइल विल डू नॉट ग्रो एनी न्यू प्लांट्स. सो ते अवॉइड करायला यू आर युझिंग दिस बॅक्टेरिया. लास्ट मुलांनो, मायक्रोबियल इनॉक्युलंट्स. हे काही इनॉक्युलंट्स आहे विच इज यूज फॉर द फर्मेंटेशन. त्याच्यामध्ये बघा आपण काय काय यूज केले. सोल्युशन कंटेनिंग अझोटोबॅक्टर अँड आर्टिफिशियल नायट्रोजनस एन्झाइम इज यूज इन ऑर्गॅनिक फॉर्मिंग. आपल्याला जर काही असं करायचं असेल की जे हे सीड्स आहे ना, हे सीड्स लावण्याच्या अगोदर आपण त्याच्यावरती काय स्प्रे करतोय, ज्या स्प्रेने त्याच्यामध्ये आपण त्याला बॅक्टेरिया इनॉक्युलंट, त्याच्यामध्ये आपण बॅक्टेरिया मायक्रोब्स ऑलरेडी टाकून घेतोय त्या सीडमध्ये, सो दॅट ते सीड पहिल्यापासूनच आहे ना खूप सारे आपल्याला असे काही फीचर्स दाखवेल, जसं फॉर एक्झाम्पल प्लांट ग्रोथला लागणाऱ्या सगळ्या सप्लाइंग न्यूट्रिएंट्स तुम्हाला त्या बॅक्टेरिया पासून भेटेल. ऑल्सो इट विल यूज फॉर ऑर्गॅनिक फॉर्मिंग. सॉइल पॉल्युशन पण आपण प्रिव्हेंट करू शकतो बाय नॉट युझिंग केमिकल फर्टिलायझर अँड बाय युझिंग युअर ह्युमन वेस्ट, किंवा आपलं जे ऍग्रिकल्चरल जे काही केमिकल्सला मिक्स नाही करून जर आपण केमिकल फर्टिलायझर युज नाही केले तर आपण सॉइलची क्वालिटीला पण, सॉइल पॉल्युशनला पण अवॉइड करू शकतो, ठीक आहे. दिस इज युअर फ्लोरोएसिटामाइड लाईक केमिकल आर मिक्स विथ सॉइल ड्यू टू यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड इन ऍग्रिकल्चर. दिस प्रूव्ह टू बी हार्मफुल टू अदर प्लांट अँड एनिमल as well as causes skin diseases to the human. These pesticides in the soil are destroyed with the help of microbes. So आपण आता यूज करतोय बायो इन्सेक्टिसाइड. ह्याच्यामध्ये बॅक्टेरियल अँड फंगल टॉक्सिन विच कॅन डिस्ट्रॉय द पेस्ट अँड पॅथोजेन कॅन बी डिरेक्टली इंटिग्रेटेड इन टू द प्लांट विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आपण आता काय करतोय, असे काही टॉक्सिन्स आहे जे की बॅक्टेरिया बनवतोय, फंगस बनवतोय, ज्याच्यानी त्याला त्याच्यावरती किडे मकोडे नाही लागणार. तर ते फंगस आणि बॅक्टेरिया पासून जे टॉक्सिन आपण त्या प्लांट मध्ये पहिल्यापासूनच जीन त्याच्यामध्ये टाकून ठेवतोय,
त्याला आपण बायोटेक्नॉलॉजी म्हणतो, की असं प्लॅन बनवणं ज्याच्यामध्ये आपण सिलेक्ट केलेले जीन्स आहे, ज्या जीन्स मध्ये आपण बॅक्टेरिया आणि फंगस हे टॉक्सिन टाकतोय, ज्या टॉक्सिन मुळे त्या झाडाला काही सडण्याची प्रोसेस नाही लागणार. सिमिलरली the bacteria, some species of fungi and viruses are useful in pesticide. For example, spinoside, a byproduct of fermentation, is a biopesticide. ठीक आहे, हे एक प्रोडक्ट आहे विच इज यूज ॲज अ बायोपेस्टिसाइड. येस, सगळ्यांना कळलं इथपर्यंत? एकदा पूर्णपणे वाचून घ्या. हा चॅप्टर पूर्णपणे संपला आहे. हा एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. मी तुम्हाला जे काही सगळं सांगितलं आहे की या टॉपिक मध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे ते सगळे पॉइंट एकदा परत कव्हर अप करून घ्या. ठीक आहे, दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. येस, इथे आपण इथे हा आपण ऑनलाईन सेशन संपूया. लवकरच आपण नेक्स्ट ऑनलाईन सेशन मध्ये भेटूया एक न्यू चॅप्टर घेऊन. टिल देन, गुड बाय, टेक केअर.